हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, काल होळी झाली आणि आज बघा, आज धुलवड आहे बघा, आणि आज सगळ्यांच्या घरी काहीतरी स्पेशल असेलच। तर कमेंट करून नक्की सांगा तुमची धुलवड कशी चालली आहे। तर आता आमचे पण काय अजून नियोजन दिसत नाही, आज सगळ्यांना सुट्टी आहे, बघूया काय करते कोण। पहिल्या स्टार्टिंगला जाऊया आईंकड। आईंना पण आज सुट्टी, काल इंजेक्शन दिली होती आईंला, आज आरामासाठी सुट्टी दिली होती आणि आज धुलवड पण आहे। भाऊजींना पण सुट्टी आहे। मग भाऊजी, तुमचं नियोजन काय आहे धुलवडीचं? तुम्ही चालला सासरवाडीला? भाऊजी चाललेत बघा, ताई आणि भाऊजी चाललेत सासरवाडीला, त्यांच्या धुलवडीला बोलवलंय तिकडं। आणि आज आईंनी पण सुट्टी आहे आईंला, बघ आईंचं काय नियोजन आहे। तर इकडं आहेत दादा आणि आई। आई आज सुट्टी आहे, हात काय म्हणतोय? म्हणलं तर ऐकतच नाही, काय झालं? खरं लावलंय, कडवर आलं बाय। आज धुलवड आहे आई, काय आता तर रोड आहे की काय करायचं? काय करा आणलं का नाही? काय तुम्ही आणताय का नाही? आम्ही म्हणतोय तुम्ही नियोजन केलं असेल। वाटतंय का अगं, दोघं मिळवताय तरी अजून मला विचारताय वय तुम्हीच काय तर नियोजन केलं असेल? हा, 2 द्या खायत, माझा नवरा जेव्हा मिळवत होता त्यावर कसं होतं? दादा होता त्यावेळेस कशाची कमी नव्हती का? आणि आता लिया खायचं म्हण, अजून तुमचं नियोजन नाही, मला विचारा येत आहे होय। हा, म्हणला तुम्ही काय तर केलं असेल। आम्ही काय त्या दोघांच्या आश्वासनावर बसून काय चालतंय का? चालतंय का? अवघड आहे की नाही आता? होय दादा, कामाला जातो तो मरणाच खाल्लंय। दादा होता त्यावेळेस कशाची कमी नव्हती, पण आता लय जाणवायला लागले दादा होते त्यावेळेस, आणि आता दोघं करतात तरी पण असं आहे, तरी पण कमीच आहे। लय अवघड झालं। कसं आहे आता अशी परवड आहे म्हणल्या पुढचं किती सारखी खाडी करायला लागली ती कामाची, काल केलं आज केलं, अवघड जाऊन बाई। काय नाही, तुमचा परपंच लय जगाच्या आम्ही बी परपंच केला पण नाही होत नाही म्हणलं तर ऐकते का? त्यांचं ते खरं करतात आहे का नाही? दादा ऐक, माणसाचं बोललेलं तर एवढा मान पडत नाही, एवढं असतं का? डोकं फिरवायचं सणासुदीच काय? काय नाही हो का, पिशवी भरलेली डाब्याची, तर आज म्हणलं मी सुट्टी घेणार। काय बी करू दे, सुट्ट्या घेऊ दे, काय करू दे, आपण तर काय बघणार नाही बघा इथून। तुमची तुम्ही बघा, ठेवा, काय बी करा। आजीला नाही केला धुलवडीला? येत नाही ती मला कुठे जाताना, आपणच पळतो। येई नाही बाय। अरे आजीला तुझी सायकल घे, आजीला नाही सायकल येऊ तुझ्या शाईनवर नेतो म्हणतोय बघा। शाईनवर नेतोय, आजीला नाल्या टाकून देतोय का? आजीला ने बाबा, नेतो ना सायकल काढ तुझी, चल आईला म्हण सायकल येऊन येतो म्हण की, लाजतोय आवा। ऐकलं का आता आई काय म्हणतो त्या? काय माहेला खेळ होती काय लक्षात नाही, काय म्हणते? दोघं करताय, पण ह्या वेळेस धुलवडीला असं आहे। काय करणार मग चकुला? हप्ता आहे तर हाय, हाय की हप्ता, मग खाडी कमी करावी ना। काल केलं आज केलं, काल कशासाठी केलं? कटाळा काय करणार कामाला? तुम्हाला रोज कटाळा, कामाचा कटाळा येतच असतो, म्हणून काय खाडं करायचं का सारखं? ठरवलं तर खडं नाही करायचं, पण दादाने अक्षरशः आता दुधाबरोबर जेवलेत माहिती का, आज धुलवड असून। मला पण वाईट वाटते, पण काय करणार? कशाचं वाईट वाटतंय? मग सुट्टी कशाला घेतली? जायचं ना कामावर, काय नव्हतं तर आज म्हणलं सगळे जायचे घरी, म्हणलं सगळे कोण कामावर जाते का धुलवडीचं? जायचं तुम्ही, तुम्हाला तर चांगलं वर्षभराचं काम आहे की, वर्षभर चालतं ना तुमचं काम। काम आहे की 12 महिने, मग आता विषय असा झालाय की पगार नाही, आणि पगार येणार आहे फक्त हप्त्यापुरतीच, हप्त्यापुरतीच पगार येणार। जर मग आता हे मटन तर काय स्वस्त आहे का? म्हणजे तुम्ही आता असं नियोजन करताय की माझ्या लाडक्या बहिणीवर नियोजन करताय का?
नाही आता असल्यावर असलंच म्हणणार की ग, नाही तर म्हणले आता नाही तर म्हणणार की मी पैसे. बरं असू द्या, जाऊ द्या. आलेत माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे, ह्यावेळेस त्याच्यावर धुलवड बनवूया. चालतंय का? तुझं तर पैसे कुठपर्यंत उडवणार आहे? मला तर ते पण नको वाटतं उडवायला तुझे पैसे. मग आता काय करता, पर्याय नाही ना दुसरा. तसं तुमचा दिवस पण भरला नाहीत की पैसे लगेच आणता येतील असं. मला काय गेल्या वेळेस तुझं लाडक्या बहिणीचं ती पण खरंच की झालं, ह्या वेळेस आलेलं ती पण झालं म्हणायचं. मग काय तर मी पण आता म्हणून तर पिशव्यांचा बिझनेस केलाय चालू. पिशव्या तर असं काय त्याच्यावर तू पगार तर निघते का तुझी महिन्याची? नाही निघत, पण ती थोडस काय आता उन्हाळा चालू झालाय, सारखं काय ना काय तर दारावर येतं. बर्फाचा गोळा म्हणा, कुल्फी म्हणा, पेप्सी म्हणा, ही सारखी मग दरवाजाकडे जाऊन बघत बसते. मग तसं बघितलेलं बरं वाटतं का आपल्याला लेकरांनी? 14,000 रुपये पुरत नाही तर मला तर शिस्त वाटायला लागले. गाव आहे शेवटी, शहर गावात असतो तर आता शहरात असतो, बारामतीत असतो तर किती अजून खर्च वाढला. मग विचार करा ना मग जरा तुम्ही पण. खाडी जास्त काय करू करणार आता? नका. आपली काय शाळा नाही, काय नाही, काय शिकलो नाही, आपल्याला काय नोकरी लागणार आहे का कुठे? मग कशाला प्रेमात पडायचं, शिकायचं ना. प्रेमाचा नोकरीचा काही विषय येतो. शिकला असता तर नोकरी चांगली मिळाली असती, नोकरी मिळाली असती, छोकरी पण लगेच आली असती. तुझ्यामुळे तर शाळेला हे लागला आता बोलायला तुम्हाला. बरं जाऊ द्या, काय करायचं मग आता? आता माझ्याकडे तर काय अडचण होणार नाही. माझ्याकडे बघ भाव करतो तेच चाललंय सासरवाडीला. पर्यायानं तुझी लाडकी बहीण योजना उपयोगी पडणार आहे आता. माझ्या लाडक्या भावाने पाठवलं होतं, लाडक्या बहिणीचं पैसे आता असं जायचं. बरं असू द्या, जाऊ पटकन. कुठं जाऊ? आणा की आता जाऊ ना. बरं पैसे दे मग आणतो. चला देते. तर आई ही तयार झाले तर आणायला आता. काय आता मला पण बरोबर वाटत नाही. मी लाडक्या बहिणीचं ठेवलं होतं, पुरींचं खातं ते खोलायचं होतं मला. आता पण कसं दिसतंय एवढा वर्षातला सण येतो आणि नेमकं ह्याच दिवशी असं बसायचं म्हणल्यावर लई हे आहे. म्हणलं ह्यांना आता तिचं आणा जाऊन आणि मटण आणा म्हणलं, मग त्याचं जाऊन. काय करता मग आता सांगा बर. लाडकी बहीण योजना माझी उपयोगी पडली आज. भावानं पाठवलेलं पैसे म्हणजे हा, माझ्या लाडक्या भावाने पाठवलेलं लाडक्या बहिणीला. मी म्हणा येतोय वाट बोलून. मग काय तर काय करायचं आता, अडचण आहे म्हणते तर जाऊ द्या म्हणलं मग आणा आता. काय सांगू मी तर आमच्या जवळ. मग तुमचं काय चाललंय? त्यांचं बी निवांत आहे. तुमची कुठपर्यंत आली धुलवड? आता बसले ते वाट बघत. चला मग लावती ह्यांना आणायला मग आता. काय बेकार आता खायचं काम आमचं आहे. तर बघा मित्रांनो, आमची धुलवड अशा प्रकारे आहे बघा. तुमची कशी चालली नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.